विराजा शुद्धीवर आलाय. त्याने तिच्याबद्दल काही विचारण्याच्या आधी तिचा बंदोबस्त व्हायला हवा, तिच्या घरच्यांसकट. हो साहेब. हे बघ सुमित, तुला अर्धा तास देतोय फक्त. अर्ध्या तासात तिला शहराबाहेर काढ, तर तुला या जगाबाहेर काढेल. हो ते जातील. मी बंदोबस्त करतो साहेब. सावकाश. किती त्रास होतो तुला. ऐक ना. अरे हे विराजस, अरे जरा ऐक माझं. या अशा अवस्थेत तू बाहेर नाही जाऊ शकत. मी एक काम करतो, मी जाऊन राधाला थांबवतो. तू इथे आराम कर, मी बोलून आणतो तिला. अरे अरे ऐक ना बाळा विराज, थांब ना थांब ना. हे बघ, हवं तर मी जाते. मी राधाला सांगते तुला शुद्ध आली, मी घेऊन येते तिला. थांब ना. किती त्रास होतोय तुला. ऐक ना. काय चाललंय? कुठे निघालाय विराजस? सांग ना काय झालंय. अगं तो राधाला थांबवायला चाललाय. अरे देवा, सगळ्याची माती करेल हा. ज्यानं तिला अडवलं तर सगळं फसेल. विराजस, अरे आत्ता तू जीवावरच्या संकटातनं बरा झालायस ना. का करतोयस एवढी दगदग? तुला परत काही झालं तर? आणि हे बघ, भाऊजींना कळलं ना तर काही खैर नाही. त्या राधालाही त्रास होईल. ऐक माझं, नको करूस असा वेडेपणा. हा राधा, ऐक ना बाळा, तुला त्रास होतोय ना. आई माझं प्रेम आहे. राधा माझं प्रेम आहे. मला जाऊ दे. प्लीज फक्त हरवू शकतो ते. प्लीज जाऊ द्या. आणि तुला परत काही झालं तर? हा वहिनी, नका जाऊ देऊ याला. याला कळत नाहीये पण आपल्याला कळतंय ना. हा अजिबात जाऊ देऊ नका ह्याला. आई 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 प्लीज. जा बाळा, जा. विराजस, एक काम करूया, मी तुझ्यासोबत येतो. आपण दोघं मिळून जाऊ. चल चल, उगीच उशीर नको व्हायला. जाऊ आपण.